माझं नाव कोमल आहे. कदाचित ऐकणाऱ्यांना वाटेल की अशा गोष्टी फक्त चित्रपटांमध्येच घडतात, पण काही वास्तव कथांपेक्षा जास्त वेदनादायक असतं. आणि माझं वास्तव तर जणू एक अखंड वेदनेची कहाणीच बनून गेलं आहे. मी फारच लहान होते जेव्हा माझ्या डोक्यावरून आईची सावली निघून गेली. फारसं काही आठवत नाही, फक्त इतकं आठवतं की बाबांनी मला घट्ट मिठी मारून सांगितलं, तू आता फक्त माझी लेक नाहीस, माझी आई सुद्धा आहेस. त्यांचं हे वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं. मी बाबांची लाडकी मुलगी होते. माझी प्रत्येक हार जीत, प्रत्येक छोटी मोठी इच्छा एका शब्दावर पूर्ण व्हायची. बाबांच्या हातात जणू काही जादू होती, जे माझ्या साऱ्या दुःखांना एका क्षणात दूर करत असे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. लहानपणी आमचं भरपूर भांडण व्हायचं, कधी पेन्सिलसाठी तर कधी सायकलच्या वळीसाठी. पण दरवेळी बाबा आम्हाला परत एकत्र करत. बाबा म्हणायचे, तुम्ही दोघं माझ्या डोळ्यातले तारे आहात. एकाला त्रास झाला तर दुसऱ्यालाही दुखतं. आणि मग आम्ही दोघं हसायचो. बाबांनी कपड्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केला होता. एक छोटीशी फॅक्टरी आणि वर्कशॉप, जिथे काही कारागीर बायकांचे कपडे शिवायचे. पण बाबांच्या अंगात एक वेगळा जोश होता. रोज प्रचंड मेहनत, रोज काहीतरी नवीन करण्याची धडपड. हळूहळू व्यवसाय चालू लागला, मग अजून वाढला आणि पाहता पाहता बाबा मोठे व्यापारी बनले. भाऊ मोठा झाला तेव्हा बाबांनी त्याला देखील व्यवसायात सहभागी करून घेतलं. भाऊ हुशार होता, पण बाबांइतका नाही. मी पाहिलं की हळूहळू त्यांचं वागणं बाबांप्रती बदलायला लागलं. तो बाबांशी वाद घालू लागला, स्वतःचे निर्णय त्यांच्यावर लादू लागला आणि अनेक वेळा बाबांचं वाक्य अर्धवट तोडून म्हणायचा, तुम्हाला आजचं जग समजत नाही, हे सगळं माझ्या पद्धतीनं होईल. बाबा शांतच राहायचे. कदाचित मुलाकडून हरायला ते तयार होते, पण त्यांच्यापासून दूर जायला नाही. मग भाऊच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. संबंधातलं एक स्थळ आलं आणि भावाला ती मुलगी पसंत होती. बाबांनी फार विचार न करता लगेचच होकार दिला. एकदा मी बाबांना थकलेलं गप्प पाहिलं. कदाचित त्यांना जाणवलं की हे निर्णय भावना पाहून घेतलं गेलं आहे, शहाणपणानं नाही. भावाचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. वहिनी खूप साधी आणि शांत स्वभावाची होती. सुरुवातीला मला वाटलं की तिनं सगळ्यांची मने जिंकली आहेत, विशेषतः बाबांची. ती चांगला स्वयंपाक करत असे, बाबांची सेवा करत असे, त्यांच्याशी बोलत बसे. मी आनंदी होते कारण बाबा आनंदी होते. पण काही दिवसांनी एक विचित्र अंतर जाणवू लागलं. असं वाटायचं की मी या घराची पाहुणी आहे आणि वहिनी घराची मालकीण. हळूहळू तिच्या बोलण्यात टोमणे यायला लागले. सुरुवातीला फक्त उपहास, मग थंड बोलणं आणि शेवटी संपूर्ण दुर्लक्ष. हे घरातले इतर लोकही जाणायचे आणि मला तर खूपच जाणवायचं, पण कुणीच काही बोलायचं नाही. सगळे शांत राहायचे. बाबा अनेकदा माझ्याकडे बघून म्हणायचे, माझी लेक सगळं सहन करते. एक दिवस मी स्वयंपाकघरात चहा करत होते तेव्हा वहिनी आत आल्या आणि भांडी जोरात आपटत म्हणाल्या, तुझे काही काम स्वतःही कर. मी काही नोकर नाहीये जी सगळं वेळ तुझ्यासाठी करत राहीन. मी शांतपणे मान खाली घातली. मनात आलं की ओरडून सांगावं, हे घर माझंही आहे, पण शब्द गळ्याशीच अडकून बसले. मी माझ्या खोलीत जाऊन खूप वेळ रडत बसले. तीच खोली जिथे एकेकाळी माझ्या हास्याचा गुंज ऐकू यायचा, आता तिथे फक्त माझ्या हुंदक्याची साक्ष राहिली होती. तेवढ्यात बाबांची हाक आली, कोमल, चहा आणशील का? मी डोळे पुसले आणि शांतपणे स्वयंपाकघराकडे निघाले. आणि माझा भाऊ, तो तर जणू माझ्या अस्तित्वालाच विसरून गेला होता. लग्नानंतर तो फक्त आपल्या बायकोचा नवरा बनून राहिला होता. माझा भाऊ नव्हे, बाबांसोबत वेळ घालवणं हेच माझं एकमेव सांत्वन बनलं होतं. आम्ही एकत्र बसायचो, बोलायचो, चहा प्यायचो. बाबा नेहमी म्हणायचे, जोपर्यंत मी जिवंत आहे तुला कोणी काही बोलू शकत नाही. मी मनोमन विचार करायचे, काश वेळ इथेच थांबवा आणि मी नेहमी बाबांच्या सावलीत लपून राहावं. पण वेळ कुणाचं ऐकत नाही. बाबांची सावली माझ्यासाठी असा आधार झाला होता, जिथे मी माझं प्रत्येक दुःख आणि वेदना गाडून टाकायचे. हळूहळू नातेवाईकांच्या नजरा माझ्यावर सिरावू लागल्या. प्रत्येक भेटणाऱ्यांच्या तोंडी एकच गोष्ट असायची, कोमल आता मोठी झाली आहे, तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघायला हवा. बाबा दरवेळी हसून विषय टाळायचे, पण माझा भाऊ, ज्याला माझ्या आयुष्याशी काहीही देणं घेणं नव्हतं, आता बाबांवर दबाव टाकून म्हणायला लागला, तिला जर अभ्यासात रस नाही तर लग्न लावून द्या, नाहीतर लोक काय बोलतील.
खरं तर अभ्यासात माझं मन खूप आधीच उडालं होतं. 12वी नंतर असं वाटलं की आता काही शिकायचं मनच उरलेलं नाही. पण हेही खरं होतं की लग्न कधीच माझ्या स्वप्नात नव्हतं ना विचारांमध्ये. वहिनी मात्र गप्प बसायच्या नाहीत. रोज नवीन प्रस्ताव घेऊन यायच्या. माझ्या बहिणीच्या नंदेचा मुलगा आहे. मुलगा थोडा साधासुधा आहे, पण घर चांगलं आहे. बाबा दरवेळी विचारात पडायचे. ते माझं मत जाणून घ्यायचे, पण वहिनीचा सततचा दबाव आणि भावाचं म्हणणं ऐकून ते गोंधळात पडले होते. एक दिवस बाबांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. ते खोलीच्या कोपऱ्यात काही विचार करत बसले होते. मी जवळ गेले तर म्हणाले, कोमल, तुला एक गोष्ट विचारायची आहे. मी शांतपणे त्यांच्या दिशेनं पाहिलं. तू म्हणशील तर एक स्थळ आलंय. तुझ्या बहिणीच्या नंदेचा मुलगा आहे. मी अजून काही ठरवलं नाहीये, पण ती म्हणते की मुलगा चांगला आहे. तुझं काय म्हणणं आहे? माझ्या आत काहीतरी मोडून गेलं. मी हळू आवाजात म्हणाले, जसं तुम्हाला योग्य वाटतं मला मान्य आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात काहीच स्थिर होतं. जणू त्यांना जाणवत होतं की हा निर्णय बरोबर नाही. पण ते शांत राहिले. अवघ्या काही दिवसातच सगळी बोलणी ठरली. मला स्वतःलाही समजलं नाही की हे सगळं इतक्या लवकर कसं घडलं. कदाचित नातेवाईकांनी बाबाला तयार केलं असेल, किंवा मग बाबाच खूप थकलेले होते. गोंगाटात माझा आवाज कुठेतरी हरवून गेला होता. लग्न झाल्यावर जेव्हा मी सासरी पोहोचले तेव्हा तिचं स्वागत सुद्धा काहीसं विचित्रच होतं. सासूबाईंनी फक्त एकदा हसून पाहिलं आणि खोलीकडे इशारा केला. न कसलं विचारपूस, न कसलं आपलेपण. नवरा तो एक शांत स्वभावाचा माणूस होता. सुरुवातीला वाटलं कदाचित तब्येत बरी नसेल, पण लवकरच समजलं की त्याला बोलणं फारसं आवडत नाही. तो खोलीत यायचा आणि सरळ मोबाईल घेऊन बसायचा. मी काही बोलले तर किंवा अच्छा असं एखादं शब्द उत्तर मिळायचं. काही दिवसांनी भावाचा फोन आला. तो हसत हसत म्हणाला, काय चाललंय? आता तर नवी जिंदगी सुरू झाली. मी फक्त एवढंच म्हटलं, हो, देवाची कृपा आहे. वहिनीने लगेच फोन हातात घेतला आणि म्हणाली, पाहिलंस ना, मी नाही का म्हटलं होतं, नवीन छान मुलगा आहे. वेळ गेल्यावर मन जुळून येईल. मी मनात विचार केला, ज्याचं मन इतकं जड झालेलं असतं ते एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी कसं धडधडेल. सासरी सगळं काही मोजून मापून मिळायचं. बोलणं सुद्धा, वेळ सुद्धा, आणि इज्जत तर अगदीच. सकाळी नाश्ता करताना जर काही चांगलं केलं तर कोणी काही म्हणायचं नाही, पण जरा काही जळलं तर सगळे नाक मुरडायचे. लग्नाला 3 महिने झाले होते. एक संध्याकाळ दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडला तर समोर एक अनोळखी बाई उभी होती. चेहऱ्यावर ना दुःख होतं ना राग, फक्त डोळ्यात खोल टोचणारं दुःख होतं. ती कोणताही नमस्कार न करता थेट विचारलं, नवीन घरी आहे का? मी थोडी गोंधळून म्हणाले, जी. तुम्ही कोण? ती म्हणाली, मी त्याची बायको आहे. हे ऐकून माझा श्वास थांबल्यासारखा झाला. मी काही बोलायच्या आधीच ती सरळ आत आली आणि डायनिंग रूममध्ये बसली. तेवढ्यात माझा नवरा आला. तिला पाहून त्याचा चेहरा फसकन उतरला. तो म्हणाला, तू इथे? बाईने उपहासात्मक हसत म्हटलं, हो का? घाबरतेस काय? माझ्यासमोर जर एखादं नाटक घडत होतं ज्याचा मला कधीच भाग व्हावासं वाटला नाही. नवीनने मला हाताने खोलीत जाण्याचा इशारा केला, पण आता खूप उशीर झाला होता. मला कळलं की त्याने 2 लग्न केलेली होती. एकीला घटस्फोट दिला होता आणि दुसरी तीच बाई होती जी दरवाजावर आली होती. अजूनही त्याची पत्नी, फक्त वेगळी राहते. मी विचारलं, हे सगळं तू माझ्यापासून का लपवलंस? त्याने अगदी बेफिकीरपणे उत्तर दिलं, कारण मला गरज वाटली नाही. यातून तुला काय फरक पडतो? मी एकदम सुन्न झाले. फरक तर त्याच दिवशी पडला होता जेव्हा लग्नाच्या वेळी तू स्वतःला अविवाहित म्हणवलं होतंस. काही दिवसानं सासरचं वातावरण आणखीनच बिघडायला लागलं. सासू रोज आदेश द्यायची, कोमल, हे भांडे धुवून टाक, बाहेर झाडू मार, आणि हो, माझा नाश्ता वेळेवर तयार असला पाहिजे. नवरा उशिरा घरी यायचा आणि येताच विचारायचा, आज तुझ्या बाबांशी बोललीस का? मी विचारायचे, कशाबद्दल? तो म्हणायचा, त्यांना सांग की थोडे पैसे पाठवावेत, मला काम सुरू करायचं आहे. पहिल्यांदा मी नकार दिला तर तो रागवला. दुसऱ्या दिवशी त्याचं वागणं अजूनच कठोर झालं. रात्री म्हणाला, पाहिलंस ना, हे तुझ्या बाबांचंच वचन आहे. उद्या त्याचाच तुला उपयोग होईल. मी बाबांना फोन केला. फारसं काही न बोलता थेट म्हणाले, बाबा, नवीनला थोड्या पैशांची गरज आहे. बाबांनी विचारलं, तुला हे सगळं मान्य आहे का? मी म्हटलं, हो बाबा, कदाचित त्यांना खरंच गरज असेल.
काही दिवसांनी पैसे आले आणि नवीन खुश झाला. 1 महिना सगळं ठीकठाक चाललं. मग एक दिवस सासू म्हणाली, कोमल, तुझ्या बाबांना सांग की नवीनला मोटरसायकल घेऊन द्यावी. ये जा करण्यात खूप त्रास होतो. मी उत्तर दिलं, आई, आत्ताच काही दिवसांपूर्वी बाबांनी पैसे पाठवले होते. ती म्हणाली, तर काय झालं? काही उपकार नाही केलाय. बाप आहे तो तुझा. मुलीच्या सासरची काळजी घेणं त्यांची जबाबदारी असते. रात्री नवीन म्हणाला, तुला काय त्रास आहे? तू तुझ्या बाबांशी बोलत का नाहीस? तुझ्यामुळे सगळं काम थांबलंय. मी धीर धरून म्हटलं, आधीही बाबांनी काहीही न विचारता मदत केली होती, पण आता मागणं थांबतच नाहीये. रागाने नवीनने टेबलावर जोरात हात आपटला आणि म्हणाला, आता तू माझ्या विरुद्ध उभी राहतेस. मी तुला सन्मान दिला, घर दिलं आणि आता तू मला प्रश्न विचारतेस. सन्मान जो मला कधीच मिळालाच नाही. आता तो मोठ्या आवाजात बोलून मला गप्प करत होता. मी शांत राहिले. बाबांना काही सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हटलं, आता काहीही पाठवू नका. बाबांनी फक्त हो म्हणून मान हलवली, पण त्यांच्या त्या शांततेत खूप काही दडलेलं होतं. मी घरातही कोणाला काही सांगितलं नाही. कदाचित मनात उठणाऱ्या वादळाला आतच दाबत होते, कारण लाज वाटायची. हा निर्णय मी स्वतः घेतलेला होता. खरं तर माझ्या आयुष्याचा पाया स्वतः खोट्यावर बांधलेला होता आणि आता रोज तो पाया अधिकच कुमकुवत होत चाललेला होता. 6 महिने उलटून गेले होते. एक दिवस ऐकलं, नवीन कोणाची तरी फोनवर म्हणत होता, आता ही सुद्धा निकामी निघाली, तर हिच्याबरोबर आणखी वेळ वाया घालवण्याचा काय उपयोग? फोन कट झाल्यावर मी हळूच विचारलं, काय बोलत होतात? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काही नाही, कामाचीच गोष्ट होती. तू प्रत्येक वेळेस ऐकतेस का? मी शांतपणे तोंड फिरवून बसले, पण मनात मात्र त्याचे शब्द घुमत राहिले. आता प्रत्येक छोट्या गोष्टीवर टोमणे ऐकायला मिळायचे. जर नाश्त्यात थोडीसाही उशीर झाला तर ऐकायला मिळायचं, बस हेच राहिलं होतं. निकम्मी कुठली, ना मूल ना घरचं एकही काम धडपणे करतेस. सासूच्या बोलण्यात आता टोचणं आणि तिरस्कार भरला होता. तुझ्यासारखं नशीब असलं तर हेच होणार. लग्नाला आता 1 वर्ष होणार होतं, पण अजूनही कुठलीही गोड बातमी मिळाली नव्हती. दर महिन्याला त्या नजरा सहन करत होते, ज्या माझ्या शरीराला दोष देत होत्या. डॉक्टरांकडे जाण्याच्या गोष्टीवर सासूबाईंनी कठोर आवाजात सांगितलं, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, आम्हाला सगळं समजतं. मी शांततेची चादर पांघरली. दररोज स्वतःला समजावत राहिले, कदाचित हळूहळू सगळं बदलेल. पण उद्याची आशा दरवेळी एक नवीन निराशा ठरायची. एक दिवस नवीन खूप रागावलेला घरी आला. बूट काढताना ओरडला, आज पुन्हा विजेचं बिल वेळेवर भरलं नाही. तू घरात करतेस तरी काय? मी हळूच म्हणाले, तुम्हीच तर म्हणता की हे तुमचेच काम आहे. तो पटकन माझा हात ओढत म्हणाला, तोंड चालवायला लागलीस का? माझ्या मनगटावर खुणा उमटल्या, पण मी काहीच बोलले नाही. रात्री खोलीत शांतता होती. झोपण्याआधी तो म्हणाला, जर असंच चालू राहिलं तर तुला माहेरी पाठवीन, निकामी बाई. एक दिवस शेजारच्या एक मावशी घरी आल्या होत्या. मी चहा दिला तर सासूबाई त्यांच्या समोरच म्हणाल्या, आमची सून म्हणजे एकदम दगडाची मूर्ती, ना हसते ना बोलते. कदाचित काहीतरी कमी आहे तिच्यात, म्हणूनच गप्प असते. मला जाणवलं, आता माझं मौनही टोमणा बनलं होतं. बोललं तर उद्धट, गप्प राहिले तर दगडाची मूर्ती. आईला वाटत होतं की तू डॉक्टरकडे जावं. काही त्रास असेल तर ती पुन्हा लग्न करण्याची इच्छा बाळगून होती. माझ्या काळजावर कुणीतरी छुरी ठेवली होती, पण आवाज निघालाच नाही. मी फक्त एवढंच विचारलं, आणि तुम्ही? ते मोबाईलवरून नजर न हटवता म्हणाले, जर असंच चालू राहिलं तर मला पण पुन्हा लग्न करावंच लागेल. मी आकाशाकडे पाहिलं, जणू काही उत्तर लपलेलं होतं. रात्री सासूबाई खोलीत आल्या आणि म्हणाल्या, तुझे बाबा म्हणाले होते की सर्व काही देऊन मुलगी पाठवत आहे, पण इथे तर सगळंच रिकामं आहे. मी तोंड फिरवलं. त्या म्हणाल्या, लक्षात ठेव, जर घरात मूल नाही झालं तर परत तुझ्या घरी जाशील. कधी कधी वाटायचं, काश आजारी झाले असते तर मग कुणाला सहानुभूती वाटली असती. पण तब्येत ठीक असूनही रोज काहीतरी आजार वाटायचा. एकदा बाबांना फोन केला. ते म्हणाले, तू ठीक आहेस ना? मी म्हटलं हो. ते म्हणाले, पण आवाज सांगतोय की तू ठीक नाहीस. मी म्हणाले, फक्त थकले आहे बाबा. ते हळूच म्हणाले, बेटा, जर खूप जास्त सहन करावं लागत असेल तर नक्की सांग. पण मी काहीच सांगितलं नाही.
अनेक वेळा रात्री सगळे झोपल्यावर मी छतावर जाऊन आकाशाकडे पाहत बसायचे. वाटायचं खरंच या आकाशाखाली सगळं ठीक होऊ शकतं का. आरशात पाहिलं, डोळे सुजलेले, ओठांवर मौन. खालून सासूबाईंचा आवाज आला, नाश्ता तयार झाला की अजून रडायचा शॉक आहे. मी चेहऱ्यावर पाणी मारलं, ओढणी घेतली आणि खाली उतरले. मन जळत होतं, पण चूलही पेटवायची होती. मध्येच मन सारखं सांगत होतं, बस आता बाबांकडे परत जा, आता नाही सहन होत. त्या संध्याकाळी मी एका पिशवीत 2 जोडे कपडे ठेवले. मन इथेच राहिलं, पण पाय मात्र ठाम होते. दरवाजावर नवीन भेटला, म्हणाला, कुठे चालली आहेस. मी डोळ्यात डोळे घालून म्हणाले, पप्पांकडे. तो उपरोधिक हसत म्हणाला, जाताना हेही सांग की आज परत येणार नाही. दरवाजा माझ्या मागे बंद झाला, पण असं वाटलं जसं कोणी एखाद्या कैदखान्यात दरवाजा फोडून टाकला असावा. पप्पांच्या घरी पोचते तोवर संध्याकाळ झाली होती. पप्पांनी दरवाजा उघडला. मला पाहून आश्चर्यचकित झाले. कोमल, सगळं ठीक आहे ना. मी फक्त एवढंच म्हटलं, आता काही ऐकायचं नाही, काही सहन करायचं नाही, फक्त तुमच्यासोबत राहायचं. पप्पांनी दरवाजा बंद केला, मला आत नेलं आणि सोप्यावर बसवलं. म्हणाले, बेटा आता सगळं सांग. मी समजून घेतलं आहे, तू जिथे आहेस तिथेच योग्य आहेस. दुसऱ्या दिवशी पप्पा मला त्यांच्या ओळखीच्या एका वकिलाकडे घेऊन गेले. तिथे मी पहिल्यांदा माझा दुःखाचा आवाज बाहेर काढला. वकिलांनी सगळं ऐकलं, काही प्रश्न विचारलं आणि कागदपत्र तयार केली. नवीनला नोटीस पाठवण्यात आली. 3 दिवसांनी उत्तर आलं, अहंकाराने भरलेलं, थोडकच, घटस्फोट मंजूर आहे. यावर आणखी काही बोलायचं नाही. मी सही केली. कोर्टाच्या त्या शांत खोलीत माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट पान मी बंद केलं. पप्पांसोबत राहताना थोडा शांतपणा वाटला, पण भैयाचं वागणं पूर्णपणे बदललेलं होतं. एका संध्याकाळी तो खोलीत आला आणि म्हणाला, तुम्ही घटस्फोट करून दिलात. पप्पांनी आपल्या लेकीसाठी आईबाबा होण्याच्या नादात तिला तलाक सुद्धा करून टाकलं. पप्पा म्हणाले, मी तिला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय. तुला माहित नाही तुझ्या बहिणीने किती काही सहन केलंय. भाऊ चेहरा फिरवून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी माझ्याशी बोलणंही बंद केलं. घराबाहेरच काय, पण आता घरात सुद्धा मला दुर्लक्षित केलं जाऊ लागलं. कधी बोलण्यात माझं नाव आलं तर तेही टोमण्यांमध्ये आणि उपहासात. वहिनी आता उघडपणे उलटसुलट बोलायला लागली होती. मी शांत राहिले, कारण उत्तर दिलं असतं तर भांडण आणखी वाढलं असतं. तसंच आता शांतता हीच माझं अस्तित्व झालं होतं. भावाने पप्पांशी बोलणं जवळपास थांबून टाकलं होतं. आता तो व्यवसायाचे सगळे निर्णय स्वतः घ्यायला लागला होता. नेहमी म्हणायचा, मीही कमावतो. दरवेळेस पप्पांचं ऐकायचं असं काही नाही. पप्पा सगळं शांतपणे सहन करत राहिले. एक दिवस मी म्हणाले, पप्पा मी तुमचं ओझं बनू इच्छित नाही. मी काहीतरी काम करायचं ठरवलंय. ते हसून म्हणाले, तुझं मन काय म्हणतं तेच कर बेटा. फक्त तू आनंदात राहा, हेच पुरेसं आहे. काही दिवसांनी मी एका शिवणकलेच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये नाव नोंदवलं. पप्पांनी स्वतः मला तिथे नेलं आणि वाटेत म्हणाले, आपली दुनिया स्वतः घडव. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. अपेक्षा ठेवशील तर मन मोडेल. तिथे जाणं म्हणजे माझ्यासाठी एक नवीन जगात पाऊल ठेवण्यासारखं होतं. तिथे अजूनही अनेक मुली होत्या, ज्यांच्या त्याच्या स्वतःच्या वेदनांनी भरलेल्या गोष्टी होत्या, त्यांच्या स्वतःच्या जखमा होत्या. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये समान होती, त्या सगळ्या पुन्हा एकदा नव्याने जगायला इच्छित होत्या. भाऊचं वागणं आता अगदीच थंड झालं होतं. तो घरी वारंवार म्हणू लागला, आता हिचं दुसऱ्यांदा लग्न लावून द्यावं लागेल. शेवटी किती काळ ती आपल्याच डोक्यावर राहणार आहे. पप्पा शांतपणे ऐकत आणि मग म्हणायचे, ही तिची स्वतःचं आयुष्य आहे, निर्णय ही तिचाच असावा. पण मला माहित होतं की ते आतून दबाव अनुभवत होते आणि आता तो दबाव घराच्या भिंतीमधूनही जाणवायला लागला होता. शिलाई शिकायला सुरुवात केल्यानंतर 3 महिन्यांनी मला एका छोट्या युनिटमध्ये थोड्या वेळाचं काम मिळालं. पगार फारसा नव्हता, पण माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. मास्टर साहेब माझं कौतुक करत म्हणायचे, तू तर नेहमीच हुशार होतीस, फक्त वेळेने तुला झाकून टाकलं होतं. पण वेळ जास्त काळ कुणालाही झाकून ठेवू शकत नाही. एका संध्याकाळी मी घरी परतत होते, तेव्हा घरात शांतता होती. खालच्या खोलीतून भावाचा आवाज येत होता. वहिनीही तिथेच होत्या. तेवढ्यात वहिनींची आई रडत रडत आली आणि म्हणाली, कोमल बाळा,
तुझे पप्पा आणि तिचं वाक्य अर्धवटच राहिलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. फॅक्टरीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. फक्त 15 मिनिटं आणि सगळं संपलं. अंत्यसंस्कारानंतर सगळंच बदललं. घर तेच होतं, दरवाजे तेच होते, पण पप्पांचा आधार उरला नव्हता. ती खुर्ची रिकामी होती जिच्यावर ते बसायचे. त्यांचा चष्मा अजूनही टेबलवर होता, पण ते स्वतः नव्हते. पहिल्या दिवशी सगळे आले, दुःख व्यक्त केलं, विधी पार पडले. पण दुसऱ्या दिवशी भावाच्या बोलण्यात बदल जाणवला. तो म्हणाला, आता पप्पांचा धंदा मला सांभाळावा लागेल. शेवटी मीच त्यांच्या सोबत होतो. कोणालाही असं वाटलं नाही की तो धंदा पप्पांनी स्वतःच्या मेहनतीने उभा केला होता आणि तो फक्त त्याचा एक भाग होता. वहिनींनी मला स्वयंपाकघरापासून दूर ठेवलं. पप्पा गेले होते. आता घराची सूत्रही बदलली होती. मी माझी थाळी आणि कप एका कोपऱ्यात ठेवले. आता मी वरच्या खोलीत राहायला लागले. नाश्ता स्वतः बनवायचे, जेवण स्वतः आणून खायचे. एक दिवस भाऊ बैठकीत काही कागदांमध्ये गर्क होता. मी शांतपणे निघून जात होते तेव्हा त्याने हाक मारली, कोमल थांब जरा. मी थांबले. तो म्हणाला, हे फॅक्टरीच्या मालकीचे कागद आहेत, पप्पांची सही आहे, यात तुझाही हिस्सा आहे. तुला काही हवं असेल तर स्पष्ट सांग, नंतर काही तक्रार करू नकोस. मी म्हणाले, मला वाटायचं की पप्पांनी हे सगळं आपल्यासाठी उभं केलं आहे. तो म्हणाला, हो, पण चालवणार तर मीच होतो ना. आता तुझ्यामुळे मला त्रास होतो. त्यांच्यानंतर मला कुठल्याही मीटिंगमध्ये सामील केलं गेलं नाही. फॅक्टरीच्या चाव्या बदलून टाकल्या. जॉईन खातं बंद केलं गेलं. विचारल्यावर फक्त इतकंच म्हणाला, आता सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे चालेल. सिलाई युनिटमध्ये एका दिवशी एका मुलीने विचारलं, दीदी तुम्ही तर चांगल्या घरातील वाटता, इथे का? मी म्हणाले, घर तेच असतं जिथे प्रेम आणि विश्वास मिळतो, जिथे फक्त राहण्याची जागा असते, अधिकार काहीच नसतो, तिथे फक्त भिंती असतात. मी एका वकिलाला भेटले. माझ्याकडे फक्त फोटोकॉपी स्वरूपात असलेले कागदपत्र तिला दाखवले. तिने ते काही वेळ पाहिले आणि मग म्हणाली, ह्या स्वाक्षऱ्या थोड्या संशयास्पद वाटत आहे. खूप काही लपवलेलं आहे इथे. मी विचारलं, हे बनावट असू शकतात का? ती म्हणाली, शक्यता आहे. स्वाक्षऱ्या कोणीतरी दुसऱ्याकडून करून घेतलेल्या असतील किंवा अंगठा जबरदस्तीने लावलेला असू शकतो. पण तुला खरी कागदपत्र लागतील. खरी कागदपत्र? ती तर भावाकडे होती आणि त्याच्याकडे जाणं म्हणजे स्वतःच अधिक अपमानित होणं. मी एक मार्ग ठरवला. संगीता मावशीनं सांगितलं होतं की भाऊ अजून आठवडाभर भारतातच आहे, नंतर परदेशात जाईल. मी त्याच्या फ्लॅट बाहेर काही तास वाट पाहत बसले. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा मी थेट त्याच्या समोर उभी राहिले. मला तुमच्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे, मी म्हणाले. त्याने थेट नजर टाकली. माझ्याकडे वेळ नाही. बाबांनी त्याच्या हयातीत सगळं माझ्या नावावर केलं होतं, त्यामुळे जे मला मिळालं ते पुरेसं आहे, मी म्हणाले. मला काहीच मिळालं नाही आणि तुला जे मिळालं आहे तेही कदाचित खरं तुझं नव्हतं. वहिनी बाहेर आली. कोमल, तू अजूनही आमच्या मागे का लागली आहेस? आम्हाला सोडून दे. आम्ही आमचं नवं आयुष्य सुरू करत आहोत. मी फक्त एकच वाक्य बोलले, खरं आयुष्य ते नसतं जे दुसऱ्याचं नुकसान करून मिळतं. खरं आयुष्य ते असतं जे माणूस स्वतः घडवतो. भाऊ काहीतरी बोलणार होता पण थांबला. ती शांतता जी फार काही सांगणारी असते. दुसऱ्या दिवशी मी कोर्टात अर्ज दाखल केला. वकील म्हणाला, हा खटला लांबू शकतो, पण किमान कागदोपत्री लढाई आता तुला संधी आहे. मला विजयापेक्षा न्याय हवा होता. ती फॅक्टरी, ते घर माझ्या हक्कात काही आलं नसतं तरी चाललं असतं, पण कमीत कमी एवढं ठरलं असतं की सत्य काय होतं. कोर्टात कागदपत्र सादर करून जेव्हा परतले तेव्हा शहराच्या गोंगाटात स्वतःची शांतता अधिक स्पष्ट ऐकू येत होती. आता असा एकही दरवाजा नव्हता जिथे मी टकटक केली नाही. पण हो, आता हृदय थरथरत नव्हतं. प्रथम मी मैत्रिणीकडे काही दिवस थांबले, मग मावशीकडे गेले. पण जेव्हा त्यांना कळलं की मी कोर्टात केस दाखल केली आहे, त्यांचं वागणं बदललं. आम्ही भांडण करणाऱ्या लोकांना आमच्या घरी ठेवत नाही. कोमल, माफ कर. तो दिवस होता जेव्हा मी मागे वळून काहीही न सांगता फक्त दरवाजा सोडून दिला आणि सरळ स्मशानाकडे चालत गेले. ते स्मशान जिथे मी आता राहत आहे. चारही बाजूंना शांतता होती. माझ्याजवळ फक्त एक पिशवी होती आणि ज्यात ती डायरी ज्यामध्ये मी माझं सगळं लिहित होते. रात्र झाली होती. थंड वारा वाहत होता.
आणि मातीचा सुगंध माझ्या लहानपणीची आठवण करून देत होता. मी खूप थकले होते. संपूर्ण रात्र रडल्यावर डोळे आपोआपच मिटले. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर एक ताट ठेवलेलं होतं. त्यात गरम पराठा आणि चहा होता. मी इकडे तिकडे पाहिलं, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. एक क्षणासाठी वाटलं कदाचित एखादा चांगला माणूस, एखादा ओळखीचा आला असेल. पण मी काहीही खाल्लो नाही. फक्त पाणी पिऊन स्वतःला सावरलं. संपूर्ण दिवस निघून गेला. मी थेट कबरीजवळ बसून मावळत्या सूर्याला पाहत राहिले. पुन्हा त्या रात्रीही तेच घडलं. मी थकून झोपून गेले आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा पुन्हा एक ताजा नाश्ता आणि एक चिठ्ठी ठेवलेली होती. त्यावर लिहिलेलं होतं, काळजी करू नकोस, तू एकटी नाहीस. आता मनात प्रश्न निर्माण व्हायला लागले. कोण आहे तो? ती जो दररोज येऊन माझ्यासाठी जेवण ठेवून जातो. मग एका रात्री मी डोळे बंद करून तसंच झोपून वाट पाहत राहिले. हृदय जोरात धडकू लागलं होतं. अगदी छाती फाटेल असं वाटत होतं. सुमारे 1 तासानंतर पावलांची हलकीशी चाहू लागली. कोणीतरी हळूहळू माझ्या दिशेने येत होतं. पावलं थांबली. मग एक सौम्यशी खणखण ऐकू आली. जणू भांडी जमिनीवर ठेवली जात होती. मी हळू डोळे उघडले. एक वृद्ध व्यक्ती समोर होते, ज्यांना पांढरी दाढी होती. अंधारामुळे चेहरा नीटसा दिसत नव्हता, पण त्यांची देहबोली अगदी माझ्या बाबांसारखी होती. त्यांनी जेवण ठेवलं, पाण्याची बाटली ठेवली, एक चिठ्ठी समोर ठेवली आणि परत निघाले. मी पटकन उठले आणि त्यांच्या मागे जाऊन दार टकटक केलं. बराच वेळानंतर दार उघडलं. ते वृद्ध समोर उभे होते. त्यांनी मला पाहिलं आणि हसून म्हणाले, ये बाळा, तुला यायची गरज नव्हती, पण कदाचित तुला कळणं आवश्यक होतं की मी कोण आहे. मी आत गेले. आत एक साधी खोली होती. एक चारपाई, काही भांडी आणि एक जुनी कपाट. मी थरथरत्या आवाजात विचारलं, आपण कोण? ते हसले आणि म्हणाले, मी संतोष, तुझ्या बाबांचा जुना मित्र. तू खूप लहान होतीस जेव्हा मी तुला शेवटचं पाहिलं होतं. तुझ्या बाबांनी एकेकाळी माझी खूप मदत केली होती. मी कुष्ठरोगी होतो. सगळ्यांनी मला सोडलं होतं, पण तुझ्या बाबांनी माझा हात धरला, उपचार करू दिले, खायला दिलं, औषधं दिली. मी जागीच थिजून गेले. ते पुढे म्हणाले, जेव्हा मी परत आलो तेव्हा ऐकलं की तुझे बाबा हयात नाहीत. एक दिवस तुला इथं बसलेली पाहिलं आणि स्वतःला थांबू शकलो नाही. तुला घरी बोलवायचं खूप वाटलं, पण मी वाट पाहिली की तूच येशील. तुलाच विश्वास वाटला पाहिजे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सांगितलं, हे घर आता तुझं आहे. मी ते तुझ्या नावावर केलं आहे. आता तुला कोणीही बेघर करू शकत नाही. मी त्यांचा हात हातात घेतला. तोच हात ज्यांनी मला माझं हरवलेलं ठिकाण परत दिलं होतं. पहिल्यांदाच मनाला शांतता मिळाली. जणू पप्पांनी मला पुन्हा आपल्या कुशीत घेतलं होतं. त्या रात्री मी निश्चिंत झोपले, कुठल्याही भीतीशिवाय. सकाळी उठल्यावर माझ्यावर तीच चादर होती जी संतोष काकांनी रात्री दिली होती. मी माझ्या बॅगमधून पप्पांची जुनी डायरी काढली आणि काहीतरी लिहायला सुरुवात केली, पण पान अपूर्णच राहिलं. कदाचित म्हणून की ज्यांना मी शब्दात उतरवायचं ठरवलं होतं त्यांची उत्तरं मला आधीच मिळाली होती. काकांनी साधा नाश्ता तयार केला होता, अगदी तसाच जसा पप्पा करत असत. मी नजरेला नजर न मिळवता विचारलं, तुम्ही माझ्या मागे कधीपासून आहात? ते थाली ठेवत म्हणाले, ज्या दिवशी तू पहिल्यांदा या स्मशानात आलीस त्या दिवशीपासून. मी आश्चर्याने विचारलं, म्हणजे हे सगळं तुम्ही एकट्यानेच केलं? खाणं, पाणी, चिठ्ठ्या? ते हसून म्हणाले, एकटाच आहे म्हणून सगळं स्वतःच करावं लागतं. चिठ्ठ्या फक्त म्हणून होत्या की तुला आठवत राहावं. तू तुटलेली नाहीस, फक्त वाईट काळातून जात आहेस. मी विचारलं, तुम्ही आधी का नाही भेटलात? ते खुर्चीवर बसले आणि दरवाजाकडे बघत म्हणाले, तुझे पप्पा जितके कठोर होते तितके शांतही. माझ्या आजारपणात सगळ्यांनी दारं बंद केली, पण ते आले, माझी जखम धुतल्या, मला आधार दिला. नंतर मी गावाकडे गेलो. तिथून फक्त हीच बातमी आली की ते नाही राहिलेत. जेव्हा परत आलो तेव्हा तुझी अवस्था पाहिली तर मन नाही मानलं. मी तुला अशा बेसहाऱ्यासारखी पाहू शकत नव्हतो. त्यांनी हळूच म्हटलं. मी विचारलं, तुमचं कोणी आपलं नाही का? ते काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, ना पत्नी आहे ना मुलं बाळ. कदाचित तुझे पप्पाच माझं सगळं होते आणि आता तू आहेस. मी नजर खाली झुकवली. त्यांच्या आवाजात परकेपणा नव्हता, एक आपुलकी होती जी पप्पांच्या बोलण्यात जाणवत असे. तुम्ही मला आपलं मानलत, मी ऋणी आहे. ते हसले. हे ऋण नाही, हा हक्क आहे.
तू माझ्या मित्राची आठवण आहेस. तुझ्या पप्पाने माझ्यासाठी जे केलं त्याची कोणी परतफेड करू शकत नाही. पण मला हेच हवं होतं की तुला स्वतःच्या महत्त्वाची जाणीव स्वतः व्हावी. म्हणून कधी पुढे येऊन काही बोललो नाही. मग त्या चिठ्ठ्या तुम्ही लिहित होतात, मी विचारलो. त्यांनी मान हलवली. हो, दररोज विचार करत होतो, असं काय लिहू जे तुझ्या मनाला आधार देईल. कधी तुझ्या पप्पांच्या भाषेत, कधी एखाद्या मित्रासारखं. माझ्या मनात त्या सगळ्या चिठ्ठ्या फिरू लागल्या. तू एकटी नाहीस, तुझे वडील नेहमी तुझ्यासोबत आहेत. त्या शब्दांमध्ये केवळ अक्षरं नव्हती, भावना होत्या. मग त्यांनी माझ्यासमोर एक फाईल ठेवली. हे पहा, असं त्यांनी म्हटलं. मी फाईल उघडली तर कायदेशीर कागदपत्र होती. त्यात लिहिलं होतं की हे घर जे माझ्या नावावर आहे आजपासून कोमलच्या नावावर नोंदवलं जात आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे तुम्ही काय करत आहात, मी हळू आवाजात विचारलं. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, तुझ्या बाबांनी माझ्यासाठी जे केलं होतं त्याचं ऋण मी फेडत आहे आणि तुला तो मान देतोय जो खरं तर तुझाच आहे. मी डोळे पाणावलेले असताना म्हणाले, तुम्ही जे केलं ते दुसरं कोणीच केलं नसतं. त्याच दिवसापासून मी सगळं नीट लावायला सुरुवात केली. सामान नीट ठेवला, जमिनीला फडका मारला, पडदे बदलले आणि बाबांची फोटो भिंतीवर लावली. संतोष काका दररोज सकाळी बैठक खोलीसमोर झाडाखाली खुर्चीत बसून चहा पीत जुने दिवस आठवत बसायचे. एक दिवस मी विचारलं, तुम्ही कधी पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचा विचार केला नाही का? ते हसले आणि म्हणाले, सगळ्यांना पुन्हा सुरुवात करता येत नाही. काही लोक फक्त इतरांना नव्याने सुरुवात करण्याची हिंमत देतात. मी हसून म्हणाले, तुम्ही तर मला दररोज जेवण देऊन हिंमत देता. तेव्हा त्यांनी खिशातून एक चिठ्ठी काढली आणि म्हणाले, ही शेवटची चिठ्ठी आहे, ती जपून ठेव. मी चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, आता तू स्वतः लिहू शकतेस तुझे शब्द, तुझा प्रकाश असेल. बहुधा तो क्षण होता जेव्हा मला जाणवलं की मी तुटून सुद्धा वाचले आहे. आता माझ्याकडे फक्त आरसा नव्हता, ओळखही होती. जेव्हा सगळी कागदपत्र पूर्ण झाली आणि सगळं माझ्या नावावर झालं तेव्हा जाणवलं की मी आता कुणाच्या दुसऱ्याच्या छताखाली नव्हे तर माझ्या स्वतःच्या घरात श्वास घेत आहे. भले ते घर फक्त 2 खोल्यांचं साधंसं घर होतं, पण माझ्यासाठी ते एक संपूर्ण जग झालं होतं. मी पहिल्यांदा स्वतःहून दरवाजावर नावाची पाटी लावली. संतोष काका आता माझ्या शेजारी झाले होते. आम्ही एकत्र नाश्ता करायचो, बाजारहाट करायचो आणि संध्याकाळी ते माझ्या शिवणकामाच्या टेबलजवळ बसून जुन्या बातम्या सांगायचे. त्यांच्या उपस्थितीने तो सुनसानपणा नाहीसा झाला जो वर्षानुवर्ष माझ्या आत साचला होता. काही दिवसांनी 3 मुली शिलाई शिकायला आल्या. त्यापैकी एकीच्या आईनं विचारलं, बेटा तुम्ही स्वतः शिकवता का? मी उत्तर दिलं, हो, आता सुरुवात केली आहे, हा माझा नवा मार्ग आहे. असे बरेच दिवस गेले. एका संध्याकाळी दरवाजावर टकटक झाली. बाहेर एक मुलगा उभा होता, हातात मोबाईल. दीदी, कुणाला तरी तुमच्याशी बोलायचं आहे. मी फोन घेतला. लाईनवर भाऊ होता. कोमल? मी गप्प झाले. तो बोलत राहिला, मी सौदी अरेबियात आहे. सगळं संपलंय. ज्या कंपनीशी करार केला होता ती फसवी निघाली. फॅक्टरीचे पैसे घेऊन पळाली. घराचे पैसे सुद्धा गेले. आता मी मजुरी करतोय. माझ्या तोंडातून काहीच निघालं नाही, पण मनात खूप घालमेल होती. तो बोलत राहिला, तुझी वहिनी मला सोडून गेली आहे, मुलांना घेऊन निघून गेली. आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, फक्त एक मोबाईल आणि थोडेसे पैसे. मला माहित आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो. बाबांच्या मृत्यूनंतर काहीच समजेनासं झालं होतं. फोन कट झाला. मी तिथे खूप वेळ शांत बसून राहिले. ना काही आनंद ना राग, फक्त एक भावना होती की आता सगळं स्पष्टपणे समोर आलं आहे. दुसऱ्या दिवशी संतोष काका आले. मी त्यांना सगळं सांगितलं. ते शांतपणे ऐकत राहिले आणि मग म्हणाले, भगवंताने तुला वेळेपूर्वीच बरंच काही दाखवलं जेणेकरून तू योग्य वेळी समजू शकशील. मी म्हणाले, आता मनात ना राग आहे ना कुठलं नातं, फक्त एक अंतर आहे. ते म्हणाले, ठीक आहे, पण जर तो परत आलाच तर त्याने हे नक्की समजून घ्यावं की आता तू ती जुनी कोमल राहिलेली नाहीस. काहीच दिवसात माझ्या शिवण समूहात वाढ झाली. आता दररोज संध्याकाळी 5 मुली यायला लागल्या आणि मोहल्ल्यातूनही थोडीफार कामं यायला लागली. एके दिवशी एका बाईने म्हटलं, ताई, तुमचं शिवणकाम खूपच सुंदर आहे.
ही माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट होती. एका संध्याकाळी पुन्हा तोच मुलगा दारावर आला. ताई, सौदी अरेबियातून फोन आलाय. संतोष काकांनी फोन उचलला आणि काही क्षणात तो मला दिला. पलीकडून आवाज आला, कोमल, मी परत येतोय. काहीच दिवसात हिंदुस्थानात असणार आहे. डोकं टेकवायला सुद्धा आता कुठं जागा उरलेली नाही. फक्त एवढंच माहित आहे की ज्या छताखाली जन्म घेतला ते छत आता राहिलेलं नाही. मी कोणतीही भावना न दाखवता विचारलं, कधी येतोयस? 1 आठवड्यानंतर. परवानगी असेल तर काही दिवस तुझ्याकडे थांबू शकतो का? मी काही क्षण गप्प राहिले. मग म्हटलं, हे माझं नाही, संतोष काकांचं घर आहे. ते परवानगी देतील तर राहू शकतोस. फोन कट झाला. संतोष काकांनी माझ्याकडे पाहिलं. म्हणजे तू त्याला परत येऊ देणार? हो, कारण आता मी कुमकुवत नाही आणि माफ करणं नेहमीच मोठं असतं. काका हसले. म्हणजे तू आता खरंच मोठी झालीस. माझ्या चेहऱ्यावर हळूवार हसू पसरलं. एका दुपारी दारावर हलकीशी टकटक झाली. संतोष काका खुर्चीवरून उठले. मी शिवणयंत्रावर काम करत होते. थोड्याच वेळात ते परत आले आणि त्यांच्यासोबत तोच उभा होता ज्याने अनेक वर्षापूर्वी मला ह्याच दारातून हकलवून लावलं होतं. माझा भाऊ. त्याची अवस्था खूपच बदललेली होती. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात ती ओल, जी मी याआधी कधी पाहिली नव्हती. हातात एक लहानशी बॅग होती. कपड्यावरून स्पष्ट दिसत होतं की तो खूप हालअपेष्टा सहन करून आलाय. त्याने संकोचाने काकांना नमस्कार केला आणि माझ्याकडे पाहिलं. काकांनी थोडं बाजूला होत म्हणाले, आत ये. ऊन खूप आहे. तो घरात आला, पण वातावरणात एक गडद शांतता पसरली. थोड्या वेळाने त्याने नजर वर करून म्हटलं, मी माफी मागायला आलोय. सगळं गमावून बसलोय आणि आता तुझ्याशिवाय कोणीच उरलेलं नाही. मी संतोष काकांकडे पाहिलं. ते समजून गेले आणि बाहेर निघून गेले. भाऊ बोलू लागला, सौदीत सगळं संपलं. पार्टनरवर विश्वास ठेवला, पण तो सगळी रक्कम घेऊन पळून गेला. वहिनीने घटस्फोट घेतला आणि मुलांनाही सोबत नेलं. कित्येक दिवस रस्त्यावर काढले, मजुरी केली. मग ठरवलं की परत येऊन त्यांच्यापाशी माफी मागावी, ज्यांना मी कधी काळी दूर लोटलं होतं. माझी चूक होती. मी तुला घराबाहेर हकलवून दिलं, मालमत्तेवर कब्जा केला. पण कोमल, आता मी तो माणूस राहिलेला नाही. तो अहंकार, ती श्रीमंती, सगळं गेलं. आता एकच गोष्ट उरली आहे, पश्चाताप. त्याच्या चेहऱ्यावरचा पश्चाताप स्पष्ट दिसत होता. पण मला माहित होतं, पश्चाताप म्हणजे क्षमा याचना नव्हे. तो फक्त दरवाजा असतो. उघडायचा की नाही हे ठरवणं फार मोठं असतं. तू सगळं सहन केलंस. मी कधी मागे वळून पाहिलं नाही आणि तू शांतपणे निघून गेलीस. आज सगळी दुनिया मला एकटं सोडून गेली. तेव्हा कळालं की ज्यांना आपण कमकुवत समजतो तेच खऱ्या अर्थाने सगळ्यात मजबूत असतात. मी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हे घर संतोष काकांचं आहे. मी त्यांच्या आधारावर इथपर्यंत पोचले आहे. त्यांची परवानगी शिवाय मी काहीही ठरवू शकत नाही. तेवढ्यात काका दरवाजात आले. बहुतेक सगळं ऐकलं होतं. ते म्हणाले, जर हा खरंच प्रामाणिकपणे बोलत असेल तर माझं घर त्याच्यासाठी उघडं आहे. मी तुला घर दिलं, आता निर्णय तुझा आहे. मी भावाकडे पाहिलं. इथे तुझ्यासाठी जागा आहे, पण एक अट आहे. तो ताबडतोब म्हणाला, जे सांगशील ते मान्य आहे. मी म्हणाले, इथे कोणत्याही भूतकाळाला उघडण्याचा अधिकार नाही. तू इथे राहू शकतोस, पण निर्णय माझे नाहीत, तुझे असावेत. स्वतःला सिद्ध कर, काकांचा विश्वास मिळव. जर तू खरोखर बदलला असशील तर ते तुला आपलंसं करतील. भावाच्या डोळ्यात पाणी आलं. तो वाकून म्हणाला, मी प्रत्येक अट मान्य करतो. तू दरवाजा उघडलास, माझ्यासाठी तेच खूप आहे. दुसऱ्या दिवशी तो घरातील लहान सहान कामांमध्ये मदत करू लागला. संतोष काकांनी त्याला काही आवश्यक कामं दिली आणि म्हणाले, हे सर्व करून आण, मग पुढचं पाहू. भावाने कुठलाही आक्षेप न घेता ती सगळी कामं केली. संध्याकाळी काकांनी मला सांगितलं, बदललेला चेहरा ओळखणं कठीण असतं, पण जो स्वतःला बदलतो त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही. आता तो दर संध्याकाळी माझ्यासोबत शिवण युनिटच्या बाहेर बसायचा. येणाऱ्या मुलींसाठी दरवाजा उघडायचा. एक दिवस भावाने सांगितलं, ते कागद ज्यावर बनावट सही होती माझ्याकडे आहेत. हवं असेल तर सगळं पुन्हा तुझ्या नावावर होऊ शकतं. मी शांतपणे उत्तर दिलं, आता या गोष्टींची गरजच नाही. या छोट्याशा घराने जो शांत सुकून दिला तो कुठल्याही फॅक्टरीत मिळाला नसता. तो म्हणाला, किमान तुला ते कागद बघायला हवेत, म्हणजे तुला खरी गोष्ट कळेल. मी म्हणाले, मला माहिती आहे सत्य काय आहे,
पप्पांबरोबर जे तू केलंस त्याला मी माफ केलं, पण विसरणं माझ्यासाठी कठीण आहे, इतकंच लक्षात ठेव. आता तू फक्त माझा भाऊ आहेस, मालक नाही. संतोष काकांनी आमचं बोलणं ऐकलं आणि हसून म्हणाले, जे नातं पुन्हा जुळतं त्याला रोज जपावं लागतं. तुम्ही दोघांनी तो पहिला पाऊल उचललाय. त्याच संध्याकाळी मी खिडकी उघडली आणि पहिल्यांदा भावाला अंगणात झाडांना पाणी घालताना पाहिलं. तेच हात जे कधी काळी मला बेदर्दीने हकलून देणारे होते, आज मातीला प्रेमाने साजरं करत होते. आणि मला कळून गेलं की माफ करणाऱ्याचं दार दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःसाठीही उघडावं लागतं. सकाळचं कोवळं ऊन हळूहळू अंगणात पसरू लागलं होतं. काही महिन्यापूर्वी मी लावलेली लहान रोपं आता पानं फुलवू लागली होती. भाऊ त्यांना पाणी देत होता आणि संतोष काका चारपाईवर बसून जुने वर्तमानपत्राचे कोपरे वाचत होते, जे त्यांनी वर्षानुवर्ष जपून ठेवले होते. मी दरवाजाजवळील भिंतीवर एक खिळा ठोकला आणि त्यावर एक फलक टांगला. कोमलचं घर हे फक्त शिवणकाम शिकण्याचं ठिकाण नव्हतं, ही ती दुनिया होती जिथं त्या मुली यायच्या ज्या समाजाने निकामी, निरुपयोगी आणि दुर्दैवी समजल्या होत्या. कोणी घटस्फोटीत होती, कोणाला सासरकडच्यांनी घराबाहेर काढलं होतं आणि कोणाचा नवरा तिच्या अस्तित्वालाच नाकारत होता. पण इथे आल्यावर त्या सगळ्यांनी स्वतःला पुन्हा अनुभवायला सुरुवात केली होती. एक दिवस मी आणि भाऊ छतावर बसलो होतो, तेव्हा संतोष काका एक लाकडी पेटी घेऊन आले. ते म्हणाले, ही तुमच्या पप्पांनी वर्षानुवर्ष जपून ठेवली होती. आम्ही ती उघडली. त्यात एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, तुम्ही दोघं बहीण भाऊ नेहमी एकमेकांची साथ द्या. आणि माझी मुलगी कोमल, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू कधीही तुझं आयुष्य घालवू देणार नाहीस. हे वाचून आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. भाऊ एकदा पुन्हा आपल्या कर्मांवर लाजून गेला. पप्पांची ती चिठ्ठी वाचल्यावर माझ्या मनात आलं की त्यांनी ती फॅक्टरी किती मेहनतीने उभी केली होती, पण आज ती फॅक्टरी कुणा दुसऱ्याच्या मालकीची झाली होती. जेव्हा मी याबद्दल भावाशी बोलले तेव्हा तो हुंदके देऊन रडला आणि म्हणाला की त्याच्या चुका सगळं काही उद्ध्वस्त करून गेल्या. मी म्हटलं, पप्पांना आपल्यावर विश्वास होता. जर तू माझ्यासोबत राहिलास तर आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. आपल्याकडे पप्पांइतका अनुभव नसला तरी या वर्षांमध्ये आपण त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. आणि तिथूनच आम्ही घरातून एका छोट्या व्यवसायाची सुरुवात केली, अगदी पप्पांनी जशी केली होती. हळूहळू काही वर्षे गेली. मी माझ्या छोट्या व्यवसायात मनापासून मेहनत करत होते. त्याच वेळी शिवण केंद्राचाही विस्तार करत होते. आता मी काही कुशल मुलींना शिकवण्यासाठी कामावर ठेवलं. काही वर्षातच आमच्याकडे इतकं भांडवल झालं की आम्ही एक लहान वर्कशॉप उघडलं. हा आमचा एक छोटासा विजय होता. अजून खूप मोठा प्रवास बाकी होता. आपली फॅक्टरी त्या उंचीवर घेऊन जायची होती जिथून सगळ्यांना आपल्या पप्पांची मेहनत दिसेल. एक दिवस संतोष काकांनी आम्हाला एका वर्तमानपत्रातील बातमी वाचून दाखवली. ही बातमी माझ्या नवऱ्याबद्दल होती. त्याच्यावर त्याच्या पत्नीने कोर्टात केस दाखल केली होती. तो एक पत्नी असतानाही सतत दुसऱ्या बायकांशी लग्न करून त्यांना फसवत होता. त्याचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आलं होतं. न्यायालयाने त्याला केवळ शिक्षा दिली नाही तर दोघी महिलांना मोठी नुकसान भरपाई देण्याचाही आदेश दिला. जेव्हा मी त्या नुकसान भरपाईची रक्कम वाचली तेव्हा माझे डोळे विस्पारले गेले. ती रक्कम इतकी मोठी होती की तो पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो. ही बातमी वाचून मला एक विचित्र शांतता वाटली, कारण अशा लोकांना अशी शिक्षा मिळायला हवी. जसे वर्ष सरकत गेले आम्ही बहीण भाऊ मेहनत करून प्रगतीच्या वाटेवर जात राहिलो. आणि मग तो दिवसही आला जेव्हा आम्ही पप्पांच्या नावाने आणखी मोठ्या पातळीवर एक नवीन फॅक्टरी सुरू केली. जेव्हा वहिनीला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी भावाची माफी मागितली आणि परत यायला प्रयत्न केला. पण भावाने स्पष्ट सांगितलं, ती बाई जी फक्त चांगल्या काळात साथ देते ती वाईट काळात पुन्हा सोडून जाऊ शकते. म्हणूनच मी आता तुझ्यासोबत राहू इच्छित नाही. हो, मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही. जेव्हा तुझ्या मनात येईल मुलांना माझ्याकडे आण, मी त्यांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी घेईन. पण आपल्या दोघांमध्ये आता पती पत्नीचं नातं राहिलेलं नाही. आपण फक्त आपल्या मुलांचे आई वडील राहू. आज भाऊ आपल्या मुलांसोबत आनंदी जीवन जगतो आहे, कारण वहिनी आता मुलांना आमच्याकडे जास्त दिवसांसाठी सोडून जातात. मीही माझ्या पुतण्यांसोबत खूप आनंदी आहे. भावाने 1-2 वेळा माझ्या पुन्हा लग्नाबद्दल विचार केला, पण मी स्पष्ट निकार दिला, कारण आता मी माझ्या आयुष्यात पूर्ण समाधानी आहे. आणि सगळ्यात मोठा आनंद मला याचा आहे की भावाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने पप्पांच्या महत्त्वाला ओळखलं, अस्तित्वाला ओळखलं.
तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.